छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादातून दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। शहरातील गजबजलेल्या पारस हॉटेल परिसरातील पान सेंटर समोर ही घटना घडली असून या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी देवेश पवार आणि त्याचा मित्र प्रशांत काथार हे पारस हॉटेल परिसरात असताना आरोपी तिथे आले। तुम्ही आमचं भांडण का सोडवलं असं जाब विचारत आरोपींनी वादाला सुरुवात केली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि आरोपी राम राठोड याने त्याच्या जवळील चाकूने देवेशच्या पोटावर वार करून त्याला गंभीर जखमी केले। जेव्हा मित्र प्रशांत काथार हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी आला तेव्हा आरोपी सूरज जाधव आणि एका अनोळखी व्यक्तीला त्याला पकडून धरले। याच संधीचा फायदा घेत मुख्य आरोपी राम राठोड याने प्रशांतच्या उजव्या छातीत चाकू घुसकला। या भीषण हल्ल्यात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढलाय। तर या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किल्लारे करतायत। दरम्यान शहरात भर दिवसात झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।